या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच, श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर. तिरुपती येथील तिरुचापूरच्या पद्मावती देवीला सोलापुरातील पद्मशाली पद्मावती ब्रह्मोत्सव समितीच्या वतीनं पुट्टिटी पट्टुचिरा अर्थात माहेरची साडी अर्पण करण्यात आली. पद्मावती देवीचा 19 ते 25 नोव्हेंबर दरम्यान ब्रह्मोत्सव कार्यक्रम तिरुचापूर इथं आयोजित करण्यात येतो. या ब्रह्मोत्सव कार्यक्रमात भारताच्या प्रथम नागरिक तथा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पद्मावती देवीच्या दर्शनासाठी तिरुपती दौऱ्यावर आलेल्या होत्या. मंदिर प्रशासनाच्या वतीनं शुक्रवारी सकाळी सोलापुरातील पद्मशाली समाज बांधवांच्या वतीनं साडी अर्पण करण्यासाठी वेळ दिला होता. पण राष्ट्रपती यांचा दौरा मंदिर असल्यानं सोलापूर ब्रह्मोत्सव समितीला कळवून सोलापुरातील सर्व जोडप्यांना व माहेरच्या मानाच्या साडीला अर्पण करण्यासाठी गुरुवारच्या दुपारचा वेळ निश्चित केला. दिलेल्या वेळेत सोलापुरातील समाज बांधवांनी अम्मा पद्मावती देवीला सोलापुरातील पद्मशाली समाज बांधवांच्या वतीनं साडी अर्पण करण्यात आली. यावेळी 30 जोडप्यांसह समाज बांधव उपस्थित होते. मंदिर परिसरात भगवान बालाजी, अम्मा पद्मावती, जय मार्कंडेय, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात करण्यात आली. यावेळी सोलापूर पद्मशाली समाज बांधवांच्या वतीनं देवीला 51,000चं महावस्त्र पुट्टिटी पट्टुचिरा अर्थात माहेरची साडी अर्पण करण्यात आली. तदनंतर या सर्व जोडप्यांना भगवान बालाजीच्या दर्शनासाठी तिरुमला इथं खास वाहनांच्या सोयीनं तिरुपतीवरून तिरुमला इथं नेण्यात आलं. यावेळी समितीचे संस्थापक माजी महापौर जनार्दन कारंपुरी, अध्यक्ष अंबादास भिंगी, सचिव व्यंकटेश पडाल, सहसचिव गोपीकृष्णा वड्डेपल्ली, खजिनदार नागेश सरगम, दत्तू पोसा, श्रीनिवास कर्ली, दामोदर पासकंटी, व्यंकटेश धोंता, विश्वंभर मामडाल, दिगंबर इप्पलपल्ली, श्रीहरी मॅकल, लक्ष्मीनारायण दुसा, सौ माधवी आंदे, सौ सुलक्षणा पोन्नम, लक्ष्मण पुल्ली, जयंत कुंडा, प्रिन्स अजय पोन्नम, पापया तिकुंडा यांच्यासह मनोहर गुर्रम, नरेंद्र आडम, नामदेव बल्ला, पेंटा कोटा आदी परिवारातील सदस्यांनी या सोहळ्यात सहभाग नोंदवला. या यात्रेचं नियोजन पुण्य श्रीवारी सेवाचे सौ स्वाती चिटकेन, रघुनंदन चिटकेन व प्रज्ञा इप्पलपल्ली यांनी केलं. नमस्कार. आपण आज तिरुपती जे पद्मावती देवीच्या साडी अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. गेले 2 दिवस या ठिकाणच्या व्यवस्थापनासाठी पद्मशाली पद्मादेवी ब्रह्मोत्सव समितीचे अध्यक्ष अंबादास भिंगी या ठिकाणी प्रचंड प्रमाणात आपापल्या पद्धतीने नियोजन केले. या ठिकाणी आपल्याबरोबर अंबादास भिंगी साहेब आहेत. आपण सोलापुरातून ज्यावेळेला साडी अर्पण करण्यासाठी घेऊन आलात त्यावेळेचे किती जोडपे आपल्याबरोबर होते आणि या ठिकाणचे नियोजन कसं केलं? आता सोलापुरातून आम्ही 14 तारखेला तिथं वाघचौरे ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक, जुळे सोलापूर डीमार्ट शेजारी असलेल्या वाघचौरे हॉस्पिटलमध्ये सुसज्ज 25 ऑर्थोपेडिक बेड, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, लॅमिनार फ्लो, अद्यावत स्टेनलेस स्टील थिएटर, सर्व प्रकारचे फ्रॅक्चर, अस्थिव्यंगावर उपचार व पुनर्वसन, लहान मुलांच्या हाडांचे फ्रॅक्चर तसेच वेडीवाकड्या हाडांवर उपचार, सांधेरोपण, मणक्यांच्या सर्जरी, याशिवाय दुर्बिणीद्वारे बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया, डिजिटल एक्सरे व स्वतंत्र फिजिओथेरपी युनिट. डॉक्टर अभिजित वाघचौरे यांच्या ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये सूट, सुपर डिलक्स एसी रूमची सोय, स्वतंत्र मेल व फिमेल वॉर्डची व्यवस्था, 30 आसन क्षमता असलेला कॉन्फरन्स हॉल, रुग्णाच्या सोयीसाठी खास इरिक्सन इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, हेरिटेज हेल्थ इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, MS चोलामंडलम जनरल इन्शुरन्स, रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स, भारतीय एक्स जनरल इन्शुरन्स, लिबर्टी जनरल इन्शुरन्स, युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, SBI जनरल इन्शुरन्स, स्टार हेल्थ अँड ऑलिड इन्शुरन्स, बजाज इन्शुरन्स, टाटा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कॅशलेस विम्याची सोय. याशिवाय डॉक्टर राजश्री अभिजित वाघचौरे यांच्या स्किन अँड हेअर क्लिनिक मध्ये गजकर्ण, नायटा, सुरमा, नागिन, खरूज यासह इतर संसर्गजन्य रोगांवर उपचार तसेच सोरायसिस, इसब, हातापायाच्या भेगा, जीर्ण, ॲलर्जी, गोड आजारांवर रामबाण उपाय, बालत्वचा रोग, गरोदरपणातील मधुमेह, लठ्ठपणा, किडनी आजारामधील त्वचा विकार, नखांच्या समस्या व नखांचे अन्य आजार, चेहरा व शरीरावरील अनावश्यक केस कायमस्वरूपी काढणे, तोंड येणे, गोंधन पुसणे, तीळ, कार्बन, लेझर, फेशियल लेझर, टोनिंग यासारख्या उपचारांसाठी एकमेव नाव वाघचौरे ऍक्सिडेंट अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक. पत्ता फ्लॅट नंबर 1, नरसिंहनगर, डीमार्ट शेजारी, जुळे सोलापूर. अपॉइंटमेंटसाठी 9673 11 4309 9405 84 21 68 या नंबरवरती संपर्क साधा. नमस्कार.
मी डॉक्टर अभिजित सत्यवान वागचुरे, ऑर्थोपेडिक सर्जन, सोलापूर. जुळे सोलापूरमध्ये 10 वर्षापासून मी इथे प्रॅक्टिस करत आहे. तर ऑर्थोपेडिक सेक्शनमधले ऑलमोस्ट सर्व प्रॅक्टिस आम्ही वागचुरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला करतो. लहान मुलापासून वयोवृद्ध जे आहेत त्यांच्यातील सर्व ट्रॉमा, म्हणजे पडलेले पेशंट, त्याबरोबर डिफॉर्मिटी करेक्शन, म्हणजे वाकडे पाय जे असतात त्याचं करेक्शन करणे, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करणे, त्याच्याबरोबर पिडॅट्रिक डिफॉर्मिटी आपण ट्रीट करतो. स्पाईनच्या केसेस असतात जे मणके दुखणे, गुडघे दुखणे, मान दुखणे, या प्रकारचे पण पेशंट आपण ट्रीट करतो. वागचुरे हॉस्पिटलमध्ये बऱ्याच सेवा सुविधा उपलब्ध आहेत. यात आपण डिजिटल एक्सरे काढतो, मोठे फिजिओथेरपी सेशन आहे, त्याबरोबर रूम्स अवेलेबल आहेत. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर म्हणजे स्टेनलेस स्टील ऑपरेशन थिएटर जे म्हणतो ते सोलापुरात प्रथमच असलेले असे आपले वागचुरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमधलं थिएटर आहे, स्टेनलेस स्टील थिएटर. त्याबरोबर सेमिनार हॉल आहे जिथे आपण बरेच अकॅडमिक ॲक्टिव्हिटी घेतो. तर अशा सर्व सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत. कॅशलेस सुविधा म्हणजे बऱ्याच कंपनीचे कॅशलेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्यामध्ये एरिक्सन इन्शुरन्स आहे, हेरिटेज आहे, चोलामंडलम आहे, रिलायन्स आहे, लिबर्टी आहे, युनिक हेल्थकेअर आहे, SBI आहे, बजाज अलायन्स आहे, टाटा एज आहे, किर्लोस्कर, त्यानंतर सिद्धेश्वर यांना पण आमचा टायअप आहे. तर तुम्ही सर्व सोलापूरकर या सुविधांचा नक्कीच लाभ घ्या. मी डॉक्टर अभिजित वागचुरे, ऑर्थोपेडिक सर्जन, सोलापूर. नमस्कार सोलापूरकर. आपल्याला रुटीनमध्ये जे स्किन, हेअर आणि नेल्ससाठी जे समस्या उद्भवतात त्याच्यासाठी तुम्ही एक्सपर्ट ॲडवायझर शोधत असाल तर मी आहे डॉक्टर राजश्री अभिजित वागचौरे. मी 10 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे सोलापूरमध्ये आणि तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला देणार आहे. जसं की तुम्हाला ॲटमॉस्फिअरमुळे तुमच्या स्किन, हेअर आणि नेल्सबद्दल तुम्ही हेल्दी कसं ठेवायचं किंवा त्यासाठी काय डाएट आहे, त्याची काळजी कशी घ्यायची आणि त्याचे इन्फेक्शन्स कसे टाळायचे, त्याच्यासाठी तुम्ही आमचे व्हिडिओ बघत